नमस्कार. आज आपण औद्योगिक व संघटना मानसशास्त्र या संदर्भातल्या 2 गोष्टी पाहणार आहोत. एक आहे की औद्योगिक मानसशास्त्राचा इतिहास. जगभरात प्रामुख्याने अमेरिका, नंतर जर्मनी आणि भारत यामध्ये त्याचा इतिहास कसा आहे, त्याचा विकास कसा झाला, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. दुसरं जे आपण पाहणार आहोत ते आहे औद्योगिक मानसशास्त्राची व्याख्या आणि त्याच्याबद्दलचं थोडं विश्लेषण. मानवी वर्तनाचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की मानसशास्त्र प्रामुख्याने मानवी वर्तन व मानवेतर प्राणी याच्यावर अभ्यास करतो. पण या व्यक्तीला, मानवाला ज्या ज्या ठिकाणी तो काम करतो, प्रामुख्याने औद्योगिक आणि संघटना क्षेत्रामध्ये जेव्हा तो काम करतो त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवतात. तर या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा औद्योगिक मानसशास्त्राची व संघटना मानसशास्त्राची गरज पडते. औद्योगिक आणि संघटना मानसशास्त्र म्हणजे इंडस्ट्रियल आणि ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी हे दोन्ही त्याच्यात इन्क्लूड आहे या विषयामध्ये. औद्योगिक मानसशास्त्र किंवा संघटना मानसशास्त्राचा इतिहास जर सुरुवात पाहिली तर मरे आणि मॅसो या दोघांनी प्रामुख्याने त्याची सुरुवात केली. काम करत असताना व्यक्तीला थकवा जाणवतो आणि त्या थकव्याचा व्यक्तीच्या कार्याच्या उत्पादनावर, म्हणजे त्याच्या उत्पादनावर, तो जे काम करत असेल त्याच्या प्रोडक्शनवर त्याचा परिणाम होतो का, हे त्यांनी प्रामुख्याने अभ्यासलं आणि तिथून सुरुवात झाली औद्योगिक मानसशास्त्राची. त्यानंतर 1902 मध्ये क्रेपलिनने कर्मचाऱ्यांच्या निवडीसाठी व प्रशिक्षणासाठी अध्ययन वक्रांचा उपयोग केला. प्रशिक्षणामध्ये आणि त्यांच्या निवडीसाठी अध्ययनाचा त्याचा कसा परिणाम होतो, लर्निंगचा कसा इफेक्ट होतो, याबद्दल त्यांनी प्रामुख्याने बघितलं. हे क्रेपलिनने काम केलं 1902 मध्ये. 1905 मध्ये लाहीने मानस शरीर विशेष गुणासंबंधित अभ्यास केला. शरीर गुणविशेष म्हणजे व्यक्तीची शारीरिक जी रचना आहे, म्हणजे हाताची लांबी, पायाची लांबी, शरीराची उंची कमी जास्त याचा अभ्यास केला तर व्यक्तीला त्या अनुषंगाने त्याला काम देता येईल या संदर्भातला एक महत्त्वाचं अभ्यास लाही यांनी 1905 मध्ये केलं. थोडं मागे जाऊया. 1901 मध्ये वॉल्टर स्कॉटने जाहिरातीच्या क्षेत्रात मानसशास्त्रीय तत्वांचा कसा उपयोग करता येतो हे बघितलं. जाहिरातीच्या क्षेत्रात म्हणजेच ॲडव्हर्टायझिंगमध्ये मानसशास्त्राचा उपयोग कसा केला जातो आणि तो नक्कीच केला जातो. आपण आत्ताही पाहतो या ज्या जाहिराती तयार केल्या जातात त्या प्रामुख्याने त्याचं लोकेशन, त्यात वापरणारे कॅरेक्टर्स, त्यात असणारी एक छोटीशी स्टोरी किंवा त्याले कलर्स, त्यात वापरणारे वेगळे कॅरेक्टर्स जे सध्या प्रसिद्ध असतात ते सेलिब्रिटी असतील किंवा स्पोर्ट्स पर्सन असतील, जाहिरातीचा बऱ्यापैकी परिणाम होतो हे त्यांनी वॉल्टर स्कॉटने 1901लाच सांगितलं होतं. आणि या संदर्भातच त्यांनी बरीचशी व्याख्यानं पण दिली वॉल्टर स्कॉटनी, आणि ती व्याख्यानं एकत्रित करण्यात आली आणि त्याला नाव दिलं गेलं इन्फ्लुएन्सिंग मेन इन बिझनेस. यानंतर ह्युगो मुन्स्टरबर्ग जे विल्यम वुंडचे शिष्य आहेत, ह्युगो मुन्स्टरबर्गने विशेष जे काम केलं ते म्हणजे औद्योगिक मानसशास्त्रामध्ये विविध जी समस्या उद्भवतात आणि कर्मचाऱ्यांची मांडणी, वैयक्तिक भिन्नताकडे विशेष लक्ष आपण दिलं पाहिजे. मला जे विशेष वाटतं त्यात ते म्हणजे वैयक्तिक भिन्नता. प्रत्येक कर्मचारी किंवा कामगार अधिकारी वेगळा आहे आणि त्याला त्याच्याकडे असलेल्या क्षमतेनुसार त्याला त्या वागणूक दिली पाहिजे आणि त्यानुसार त्याला काम दिलं पाहिजे. आपण ज्याला म्हणतो ITIमध्ये म्हणतो आपण ट्रेड, त्याला त्यानुसार ट्रेड दिलं तर कदाचित त्या इंडस्ट्रीला त्याचा फायदा जास्त होऊ शकेल. ह्युगो मुन्स्टरबर्गने 3 तत्वसुद्धा मांडले या संदर्भातले आणि तेव्हा त्यांनी जो अभ्यास केला होता त्या अनुषंगाने. त्यातला पहिला तत्व सांगता की आपण सक्षम व्यक्तीची निवड केली पाहिजे. सक्षम म्हणजे कॉम्पिटंट व्यक्तीची निवड केली पाहिजे. निवड करतानाच म्हणजे सक्षम व्यक्तीची निवड करावी. दुसरं तत्व ते म्हणतात की सक्षम व्यक्तीचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे, म्हणजे ऑप्टिमम यूज ऑफ दॅट रिसोर्स पर्सन, त्या व्यक्तीचा पुरेपूर उपयोग करता आला पाहिजे.
म्हणजे त्याच्याकडे जर मल्टीटास्किंग असेल, तर तो एकापेक्षा जास्त कौशल्य त्याच्याकडे असतील, तर त्याचा उपयोग करता आला पाहिजे. आणि म्हणून आपण त्याचा सक्षम व्यक्तीचा पुरेपूर उपयोग करता आला पाहिजे. दुसरं त्यांनी सांगितलं, की व्यापारी संबंधाच्या दृष्टीने लोकांची मनं इच्छित दिशेने वळवणं हे सुद्धा महत्त्वाचं काम. व्यापार वाढवायचा असेल तर लोकांची मनं आपल्याला पाहिजे, म्हणजे इंडस्ट्रीला पाहिजे त्या ठिकाणी मनं वळवता आली पाहिजे, तरच व्यापार पुढे चालेल, त्याला चालना मिळेल आणि त्याची प्रगती होऊ शकेल. पण लोकांची मनं कशी वळवता येईल या संदर्भात सुद्धा अभ्यास केला गेला. आणि यानंतर पुढे प्रथम महायुद्धाच्या सुरुवातीलाच सैनिकांची भरती करण्यासाठी आणि प्रामुख्याने अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी युद्धातले डावपेच आणि युद्धामध्ये लागणारी अधिकाऱ्यांची निवड, नेतृत्व या संदर्भात मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग त्या ठिकाणी पहिल्यांदा केला गेला. आता आपण हे पाहूया की अमेरिकेमध्ये औद्योगिक मानसशास्त्राची सुरुवात कुठे झाली. आपण अमेरिका, जर्मनी आणि भारत या असं आपण जाणार आहोत. अमेरिकेमध्ये जर विचार केला तर अमेरिकेमध्ये 1914मध्ये मॅकॅक्सोमाने 1914मध्ये दूरध्वनी यंत्रचालक जे असायचे, टेलिफोन ऑपरेटर्स जे असायचे, त्यांची निवड करण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग त्यांनी प्रामुख्याने केला. म्हणजे त्यांच्या निवडीसाठी त्याचा उपयोग केला गेला 1914मध्ये. जोन्स आणि रॉजर्सने टंकलेखन म्हणजे टाईपरायटिंगची जेव्हा गरज होती, टाईपरायटर्सची, त्यासाठी पहिल्यांदा मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग केला गेला. म्हणजे मानसशास्त्रीय चाचण्या तेव्हा टाईपरायटर्स आणि वेगळ्या प्रकारच्या लोकांची निवड करण्यासाठी वापरला जात होता. स्कॉटने 1915मध्ये पहिल्यांदा आपल्याला असं म्हणता येईल की मुलाखत तंत्राचा वापर केला, इंटरव्ह्यू टेक्निकचा वापर केला कर्मचारी निवडीसाठी. मुलाखत तंत्रामध्ये फायदा काय होतो की व्यक्ती समोरासमोर बसून आपल्याला त्या व्यक्तीबद्दलची माहिती, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं वर्तन, त्याच्याकडे असलेले विशेष गुण याबद्दलची सखोल माहिती त्याच्यासोबत राहून समोर घेता येते. हा इंटरव्ह्यू टेक्निकचा फायदा येतो. तो 1915मध्ये स्कॉटने वापरला कर्मचाऱ्यांच्या निवडीसाठी. त्यानंतर 1917, 1922 आणि 1926मध्ये 3 जर्नल्स प्रसिद्ध झाले, जे आपण त्याला म्हणतो की नियतकालिका, पिरियॉडिकल्स म्हणतो आपण, ते प्रसिद्ध झाले. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की संशोधन क्षेत्रामध्ये लिखित स्वरूपातलं दाखला म्हणून जर्नल्स प्रसिद्ध करण्यात आले. 1917मध्ये जर्नल ऑफ पर्सोनेल सायकोलॉजी, अप्लाइड सायकोलॉजी, 1922मध्ये जर्नल ऑफ पर्सोनेल सायकोलॉजी आणि 1926मध्ये जर्नल ऑफ इंडस्ट्रियल सायकोलॉजी, असे 3 जर्नल प्रसिद्ध झाले. जर्नल्स प्रसिद्ध झाल्यानंतर मग असोसिएशनची गरज भासायला लागली, वेगळ्या प्रकारच्या संघटना, जेणेकरून या संघटना मानसशास्त्रीयमध्ये होणाऱ्या, औद्योगिक मानसशास्त्र होणाऱ्या कामाला मदत करू शकेल. तर 1921मध्ये सायकोलॉजिकल कॉर्पोरेशन ही संघटना स्थापन झाली. त्यानंतर 1922मध्ये पर्सनल रिसर्च फेडरेशन ही संघटना स्थापन झाली. त्यानंतर एक विशेष घटना घडली 1930मध्ये. 1930मध्ये औद्योगिक मानसशास्त्रला स्वतंत्र शाखा म्हणून त्या ठिकाणी मान्यता मिळाली आणि वेगळं स्थान त्यांनी प्राप्त करून दिलं. म्हणजे इंडस्ट्रियल सायकोलॉजीला 1930मध्ये एक वेगळी शाखा म्हणून त्याला विशेष स्थान देण्यात आलं. 1940मध्ये कर्मचाऱ्यांची निवड व नियुक्ती संदर्भात वेगळ्या समस्यांकडे विशेष लक्ष अमेरिकेने वेधून घेतलं आणि त्या संदर्भात काम त्यांनी सुरू केलेलं होतं. 1940 आणि 50मध्ये बऱ्यापैकी विकास घडला, कारण त्या कालावधीत बऱ्याच विषयांकडे लक्ष दिलं गेलं. उदाहरणार्थ समूह आंतरक्रिया, समूहामध्ये जेव्हा ते इंटरॅक्शन्स घडतात त्यानुसार सुद्धा व्यक्तीमध्ये बदल होतो आणि त्यातनं तो बऱ्याच गोष्टी शिकतो की त्याच्यावर बऱ्याच गोष्टींचा प्रभाव होतो. पर्यवेक्षणाचं महत्त्व, सुपरविजन कोणत्या क्वालिटीचं आहे, कोण करत आहे, तो कोणतं नेतृत्व वापरतोय, नेतृत्व प्रक्रिया, लीडरशिपला विशेष महत्त्व आहे. संप्रेषण म्हणजे संवाद, कम्युनिकेशन, ह्याला विशेष महत्त्व दिलं. कम्युनिकेशन कसं होतं, टॉप डाऊन कम्युनिकेशन होतं आहे का डाऊन टू अप होतं आहे, किंवा कम्युनिकेशन सेंट्रलाइज्ड आहे का डिसेंट्रलाइज्ड आहे. या कम्युनिकेशन म्हणजे कोणत्या पद्धतीनं कम्युनिकेशन केलं गेलं. कार्यसंतुष्टी,
जॉब सॅटिस्फॅक्शनचं विशेष महत्त्व या ठिकाणी दिसलं आपल्याला. या सगळ्या गोष्टींनी विशेष लक्ष या ठिकाणी वेधून घेतलं आणि म्हणून त्याचा उपयोग करता आला. हे अमेरिकेमध्ये प्रामुख्याने झालेले बदल आहे इतिहासामध्ये, जे आपल्याला औद्योगिक मानसशास्त्रात दिसतात. जर्मनीमध्ये आपण जर बघितलं औद्योगिक व संघटना मानसशास्त्राचा विकास कसा घडला, तर आपल्याला दिसतं की प्रथम महायुद्धानंतर आर्थिक बाजू कमकुवत झालेली होती आणि ती आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी किंवा पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी वेगळ्या प्रकारच्या खाजगी संस्थांची मदत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनांची मदत घ्यायला सुरुवात केली. कशासाठी? तर औद्योगिक व संघटना मानसशास्त्रामध्ये प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी खाजगी संस्था, संघटना ह्याची मदत त्यांनी घेतली. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जर्मनीमध्येच मानसशास्त्राची पहिली लेपिस विद्यापीठात मानसशास्त्राची प्रयोगशाळा स्थापन झाली. पण विशेष करून अजून एक सांगावंसं वाटतं की 1917मध्ये सुद्धा औद्योगिक व संघटना मानसशास्त्रासाठी इंजिन चालक जे असायचे रेल्वेचे, ट्रेनचे जे इंजिन चालक असायचे सॅक्सन कंपनीचे, त्यांची निवड करण्यासाठी आणि त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी 1917मध्ये सुद्धा औद्योगिक व संघटना मानसशास्त्रासंदर्भातली प्रयोगशाळा जर्मनीमध्ये स्थापन केली. हे जर्मनीचं विशेष. म्हणजे 2 प्रयोगशाळा आपल्याला दिसतात. विद्यापीठातली एक जी सामान्य मानसशास्त्रासाठी आणि औद्योगिक व संघटना मानसशास्त्राचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्यासाठी सुद्धा 1917मध्ये जर्मनीमध्ये प्रयोगशाळा स्थापन केली. त्याला खाजगी संस्थांनी मदत केली. 1916मध्ये आपल्याला दिसतं की त्यांनी एक नवीन गोष्टीवर अभ्यास केला, ते म्हणजे भौतिक व मनोशारीरिक घटकांचा अभ्यास. भौतिक म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेलं पर्यावरण, आपल्या आजूबाजूला असलेल्या जी परिस्थिती आहे त्याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक क्षमतांवर होतो. ह्याचा अभ्यास त्यांनी केला आणि हे आपल्या लक्षात येतं. पुढे जाऊन आपण पाहूया. ते म्हणजे याचा संदर्भ आपण अभियांत्रिकी मानसशास्त्रामध्ये घेतो. हा जर्मनी संदर्भातला थोडासा इतिहास आहे जो त्यांनी औद्योगिक व संघटना मानसशास्त्रामध्ये प्रामुख्याने आता आपण पाहूया भारतामध्ये औद्योगिक व संघटना मानसशास्त्राचा विकास कसा झाला. त्याची सुरुवात 1919मध्ये झाली, जेव्हा पहिल्यांदा भारतामध्ये मानसशास्त्राचा विभाग, पहिलं डिपार्टमेंट प्रस्थापित करण्यात आलं. स्वातंत्र्यपूर्व कालावधी होता. थोडंसं विकासाला त्या ठिकाणी प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये थोडंसं अडचणी येत होत्या, पण विभाग स्थापन झाला 1919मध्ये. त्यानंतर एक चांगला बदल घडताना दिसतो, तो म्हणजे 1926 आणि 1970मध्ये. एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये साधारणतः भारतामध्ये 550 संशोधनं झाली. आपण त्याला शोधनिबंध म्हणू किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले गेले या कालावधीत. जरी वर्षमधले जास्त दिसतात 1926-70मध्ये, पण त्या कालावधीत ते महत्त्वाचे होते की 550 संशोधनं त्यावेळेस झाली. त्यानंतर एक महत्त्वाची घटना घडली भारतामध्ये. ते 1930मध्ये उपयोजित मानसशास्त्राचा विभाग कलकत्ता विद्यापीठात स्थापन करण्यात आला. तिथून प्रामुख्याने म्हणता येईल की औद्योगिक मानसशास्त्राला विशेष चालना मिळाली. कारण उपयोजित मानसशास्त्र म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की उपयोजित स्वरूपातला अप्लाइड सायकॉलॉजी डिपार्टमेंट कलकत्ता विद्यापीठात सुरू करण्यात आलं आणि ते आजतागायत खूप चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसतं. 1933मध्ये हे स्थापन झाल्यानंतर पुढील बरेच क्षेत्रांमध्ये काम करण्यात आलं. उदाहरणार्थ व्यावसायिक अभिरुची, त्यानंतर निवडसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्यांचा उपयोग करणं. त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की कार्यसंतुष्टी, सेवा समाप्तीनंतर काय काय लोकांना आपल्याला देता येईल या संदर्भातले, म्हणजे वेलफेअर ॲक्टिव्हिटीज काय काय आपण कर्मचाऱ्यांना, कामगारांना देऊ शकतो. उपभोक्ता मानसशास्त्र, ज्याला आपण ग्राहक मानसशास्त्र किंवा कन्झ्युमर सायकॉलॉजी म्हणतो, याबद्दलचा विशेष अभ्यास सुरू केला आणि आता तर त्याच्यावर विशेष एक वेगळं प्रकरण असतं. आणि फक्त आपल्यालाच नाही आहे, मला सांगायला आवडेल की ते कॉमर्समध्ये सुद्धा आहे की उपभोक्ता मानसशास्त्र किंवा ग्राहकाचे मानसशास्त्र संदर्भातला त्यांना तो विषय त्यात पण आहे अभ्यासाला. औद्योगिक अपघात या संदर्भातला अभ्यास आला, म्हणजे इंडस्ट्रीजमध्ये जर अपघात घडला तर त्या संदर्भातली आपण काय काय सिक्युरिटीज घेतली पाहिजे. आणि म्हणून नंतर सेफ्टी डिपार्टमेंटच सुरू करण्यात आलं इंडस्ट्रीजमध्ये अपघात टाळण्यासाठी आणि अपघातानंतर त्याचं त्या व्यक्तीला त्याचं जे मोबदला दिला गेला पाहिजे या संदर्भातलं काम सुरू करण्यात आलं.
कार्यविश्लेषण करणं, त्यानंतर व्यवस्थापन आणि संघटन, मॅनेजमेंट आणि ऑर्गनायझेशन याबद्दलचं म्हणजे व्यवस्थापन एक वेगळी चांगली संकल्पना त्या ठिकाणी सुरू करण्यात आली. अभियांत्रिकी मानसशास्त्र खूप इंटरेस्टिंग आहे, पण वेगळं आहे, की अभियांत्रिकी मानसशास्त्रामध्ये प्रामुख्याने एखाद्या यंत्राची रचना आणि ते कुठे ठेवावं आणि त्याचा उपयोग कसा करता येईल कामगाराला, इथून त्याची रचना केली जाते आणि त्यानुसार त्याला योग्य ठिकाणी इंडस्ट्रीजमध्ये ठेवलं जातं. म्हणजे त्याचा पुरेपूर उपयोग करता आला पाहिजे यंत्राचा, हे अभियांत्रिकी मानसशास्त्राने प्रामुख्याने बघितलं. पण मला सांगायला आवडेल, की औद्योगिक मानसशास्त्राचा विकास फक्त इथपर्यंत नाही थांबला, तर भारताने 4 वेगळ्या प्रकारच्या संस्था त्या कालावधीत सुरू केल्या. त्यामध्ये 4ंची नावं मी घ्यावीशी वाटतात. सगळ्यात पहिलं आहे ते अटिरा. हे शॉर्ट फॉर्म आहे त्याचं ATIRA. अटिरा म्हणजे अहमदाबाद टेक्सटाईल इंडस्ट्री रिसर्च असोसिएशन, जे गुजरातमध्ये आहे. दुसरी संस्था संघटना सुरू करण्यात आली ती म्हणजे सिट्रा, SITRA, सिट्रा. साऊथ इंडियन टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन, जे तामिळनाडूमध्ये आहे, कोइंबतूरला. त्यानंतर आपण पाहिलं SRC, श्रीराम सेंटर फॉर इंडस्ट्रियल रिसर्च, हे सुरू करण्यात आलं. त्यानंतर एक भारत सरकारने विशेष सुरू केलेली एखादी त्या संदर्भात वेगळं विभाग म्हणता येईल, ज्याची बरेचसे रिजनल सेंटर्स बरेचशा स्टेट्समध्ये आहेत किंवा राज्यांमध्ये आहेत, ते म्हणजे NPC, नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल. हे आपण प्रामुख्याने तिथे बघितले, ते भारत सरकारचं आपल्याला दिसतं. हा साधारणतः इतिहास आहे जो भारतामध्ये, अमेरिकेमध्ये आणि जर्मनीमध्ये औद्योगिक व संघटना मानसशास्त्राबद्दलची माहिती प्रामुख्याने आपल्याला देतो. आता आपण दुसरा भाग पाहूया या व्याख्यानाचा, तो म्हणजे औद्योगिक व संघटना मानसशास्त्राची व्याख्या. व्याख्या या पद्धतीने करताय, की औद्योगिक व संघटना मानसशास्त्र म्हणजे व्यापारविषयक क्षेत्रात किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये मानवी परस्पर संबंधाविषयी ज्या मानवी समस्या उद्भवतात किंवा ज्या समस्या उद्भवतात त्या यशस्वीपणे सोडविण्यासाठी मानसशास्त्रीय तत्वांचा आणि तथ्यांचा उपयोजन करणे म्हणजे औद्योगिक व व्यापारविषयक क्षेत्रातलं मानसशास्त्र किंवा औद्योगिक व संघटना मानसशास्त्र. आता याचं थोडं विश्लेषण करूया आपण, थोडीशी माहिती घेऊया सखोल. ती म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा संघटना क्षेत्रामध्ये किंवा व्यापार क्षेत्रामध्ये जेव्हा लोक काम करतात, त्यांचा एकमेकांशी संबंध येतो. ते एकमेकांना भेटतात, एकमेकांशी बोलतात. हे जे अंतर्ज्ञ घडते त्यात सुद्धा काही समस्या उद्भवतात. काम करताना काही समस्या उद्भवतात. थोडक्यात ज्या ज्या समस्या औद्योगिक क्षेत्रामध्ये, व्यापार क्षेत्रामध्ये, संघटना क्षेत्रामध्ये काम करताना उद्भवतात, त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी मानसशास्त्राने आत्तापर्यंत तयार केलेले जे सिद्धांत आहेत, जे तत्व आहेत, जे प्रयोग केलेले जे तथ्य आहेत, हे तथ्यांचा उपयोग करणं म्हणजे उपयोजन करणं, ॲप्लिकेशन करणं, याला आपण म्हणतो की औद्योगिक व संघटना मानसशास्त्राचं विशेष महत्त्व या ठिकाणी दिसतं. कारण इंडस्ट्रीजमध्ये जर आपण याचा चांगला उपयोग केला तर आपल्याला उत्पादन वाढताना दिसतं, कामगार समाधानी असतात आणि जेणेकरून कंपनीची जर भरभराटी झाली तर कामगारांची, अधिकाऱ्यांची होते. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो. म्हणून मानवी समस्या, मानव परस्पर संबंधी समस्या आणि कामाच्या ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी मानसशास्त्री तत्वांचा आणि तथ्यांचा उपयोग करणं हा औद्योगिक व संघटना मानसशास्त्राचं विशेष कार्य किंवा आपल्याला त्याची व्याख्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतं. आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया औद्योगिक संघटना विषय संदर्भातल्या माहितीसाठी. तोपर्यंत नमस्कार.